जय जय रघुवीर समर्थ। कोमलवाचा दे रे राम, विमलकरणी दे रे राम। प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळामज दे रे राम। श्रीराम समर्थ श्रीराम, पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी श्रीराम। श्री समर्थांच्या ग्रंथराज दासबोधातील पहिल्या समासाचं चिंतन आपलं सुरू आहे। या पहिल्या समासामध्ये समर्थांनी सुरुवातीपासूनचा जो चिंतनाचा क्रम आपल्यासमोर ठेवला ते चिंतन समर्थांनी आपल्यासमोर मांडलं आणि त्या चिंतनातून समर्थ आता या ठिकाणी आपल्याला उपदेश करत आहेत की पूर्ण ग्रंथ पाहिल्याशिवाय आपण पहा एखादा विचार असतो, तो विचार नेहमी असा विचाराची बैठक बसलेली असते, चिंतन चाललेलं असतं। काही काही लोकांना मध्ये मध्ये विचार न ऐकून घेताच मध्ये बोलायची सवय असते। विचार राहतो बाजूलाच, म्हणणं दुसऱ्याचं जे असतं ते नीट समजावून ऐकून घेऊन मग प्रतिक्रिया द्यावी असं असतं खरं म्हणजे। पण तसं कुणी वेळ येऊ देत नाही। ते काय करतात, ऐकून घेत नाहीत, कुठेतरी एखादा विचार ऐकतात आणि लगेच आपलं मत मांडून मोकळं करतात। मी नेहमी एक सांगत असतो की आपलं मत मांडण्याची घाई करू नका, आपली प्रतिक्रिया देण्याची घाई करू नका। आपली प्रतिक्रिया जितक्या झटपट देऊ तेवढे कदाचित आपल्याला पुढे त्याचे परिणाम आणि पश्चाताप होण्याची शक्यता असते। म्हणून ती प्रतिक्रिया देताना किंवा आपलं मत मांडत असताना आपण दुसऱ्याचा विचार आधी ऐकून घ्यावा। तो पूर्ण विचार ऐकून घेतल्यानंतर मग आपण त्याच्यावरती चिंतन करावं, त्याच्यावरती अभ्यास करावा, त्याचं मनन करावं आणि मग आपला विचार त्याच्यावरती मांडावा, असा समर्थांनी इथे उपदेश केलेला आहे। आपण असं आपल्याकडून घडत नाही। आपण काय करतो ते ऐकतो आणि ऐकल्यानंतर मग त्याचं चिंतन होण्याच्या आधीच आमची प्रतिक्रिया गेलेली असते। कुठलाही एखादा विषय, कोणताही एखादा विषय जेव्हा आम्ही त्याच्यावरती आम्हाला प्रतिक्रिया द्यायची असेल तेव्हा ती प्रतिक्रिया देत असताना घडलेल्या घटनेवरती 24 तास अखंड विचार करा आणि मग प्रतिक्रिया द्या। वा, किती अवघड सांगितलं। अहो, आम्हाला 24 मिनिटं सुद्धा दम निघत नाही। 24 तास राहू द्या बाजूला, आम्हाला 24 मिनिटंही त्याच्यामध्ये आम्हाला ती वेळ आम्हाला पुढे जाऊ देता येत नाही। आम्ही लगेच प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो। इथे समर्थ असं म्हणतात की पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना। आता पूर्ण ग्रंथ म्हणजे याचा अर्थ असा की ग्रंथ याचा अर्थ की असा क्रमशः त्याचा अगदी समास दशक अशा अर्थानंच फक्त तो अर्थ इथे आपण घेऊ नये। त्याचा अर्थ असा नाही की ग्रंथ म्हणजे सगळा ग्रंथ आधी वाचन करा, पहा, अभ्यास करा, ते तर कराच, ते करावंच लागेल, ते करावं लागतंही। पण पूर्ण ग्रंथ याचा अर्थ असा की तो नुसता वाचन करून आणि अभ्यास करूनही तुमचं मत दिलेलं ते खरं असेलच असं नाही, तर त्याचा अनुभव घ्या, त्याची अनुभूती घ्या। सद्गुरूंच्याकडे जाताना आपल्याला अनुभूतीचं ज्ञान घ्यायचं आहे। दासबोधाचं चिंतन करत असताना दासबोधातलं सद्गुरूंचं चिंतन अंतःकरणामध्ये रुजवायचं आहे। अंतःकरणामध्ये आम्हाला त्याची प्रचिती घ्यायची आहे। या श्रद्धेनं दासबोधाचं पूर्ण अवलोकन करा, कारण दासबोधाचं पूर्ण अवलोकन केल्याशिवाय पूर्ण ग्रंथ समर्थांनी म्हटलेला आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की या माझ्या समर्थांच्या दासबोधामध्ये कुठल्याही प्रकारची अपूर्णता नाही। समर्थांनी स्वतः सांगितलेलं आहे की जे पूर्णपणानं सगळे विचार त्याच्यामध्ये आलेले आहेत। म्हणून ते भगवंताचे विचार संत
अशा प्रकारची आमच्या जीवनामध्ये दिवाळी निर्माण करत असतात. नुकतीच दिवाळी होऊन गेली आणि पहा की दिवाळी, आमच्या दिवाळीमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, वेगवेगळ्या प्रकारची रोषणाई सगळं काही करत असतो. पण संतांनी आम्हाला सांगितलं की बाबा रे, अरे तू वर्षातून एकदा ती दिवाळी येत असते आणि ती येते आणि 4 दिवसात संपूनही जाते. मग तुला नंतर त्या दिवाळीचा हिशेब काढताना मात्र दिवाळीचा आनंद तुझा कुठे निघून जातो तुलाही कळत नाही रे बाबा. मग तो आनंद काही खरा नाही. दिवाळीचा आनंद हा खरा आहे का, तर नाही. त्याचं कारण असं की संतांचे विचार आणि संतांच्या ग्रंथातली शिकवणं, ते सांगणं आहे, ते अनुभवणं आहे, ही खऱ्या अर्थानं दिवाळी आहे. तो खऱ्या अर्थानं दसरा आहे. ते खऱ्या अर्थानं सोनं आहे. मग ते सोनं कसंही असू द्या, कितीही किमतीचं असू द्या, कितीही त्याचा भाव असू द्या, हे सोनं, बाजारातलं सोनं आम्हाला माहिती असतं, पण संतांच्या विचारातलं सोनं आम्हाला माहिती नसतं. संतांच्या विचारातलं सोनं जे असतं ना, ते सोन्याचे भाव कधी वाढतही नाहीत आणि उतरतही नाहीत. कारण ज्याच्यामध्ये चढ उतार होते ना, ते खोटं असतं, ते खरं नसतं, ते शाश्वत नसतं, ते टिकणारं नसतं. आज तो भाव आहे तो उद्या असत नाही. फक्त संतांच्या विचारांच्या मधला जो भाव आहे ना, तो भाव आपण पाहायला पाहिजे. ज्याच्यामध्ये चढ उतार आहे, ज्याच्यामध्ये जाणं येणं आहे, ज्याच्यामध्ये बघणं आहे, ज्याच्यामध्ये करणं आहे, जे आम्हाला अनुभवण्यापेक्षा अलीकडचं काहीतरी अलीकडच्या तीरावरती आहे, ते कधी खरं असत नाही. म्हणून समर्थांनी असं म्हटलं की पूर्ण ग्रंथ पाहिल्या विणं उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा, अत्यंत दुरात्मा आहे, अत्यंत पापी आहे, अत्यंत नष्ट आहे, अतिशय चांडाळ आहे. तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. आणि मत्सरानं हा त्याच्यामधला तिरस्कार जागा होतो आणि त्या तिरस्काराच्या पोटी तो संतांच्या विचारांच्या वरती आपलं स्वतःचं नाशिवंत मत लादण्याचा प्रयत्न करत असतो, नाशिवंत मत मांडण्याचा प्रयत्न करत असतो. पण ते मत काही खरं असत नाही आणि जे खरं असत नाही त्याच्या मागे मी लागलेलो आहे. असाच हा समर्थांचा समर्थ उपदेश आज आपण या ठिकाणी श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.